नमस्कार। सारे जहां से अच्छा हिंदुस्तां हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तां हमारा, हम बुलबुलें हैं इसकी ये गुलसिता हमारा। मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना। हिंदी है हम, ये हिंदुस्तां हमारा, ये हिंदुस्तां हमारा। आज देश स्वातंत्र्याचा 74वा वर्धापन दिनाचा हा सोहळा आणि देशाचा 75वा आज अमृत महोत्सवाचा हा सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्ताने मी धनाजी मनोहर फड आज झक्कास मराठी या फेसबुक पेजवर भारतीय स्वातंत्र्याचा हा धगधगता इतिहास आणि स्वातंत्र्यानंतरचा हा आमचा भारत देश या विषयाच्या अनुषंगाने आज आपल्यासोबत लाईव्ह संवादासाठी या ठिकाणी आहे। झक्कास मराठी या फेसबुक पेजने मला संधी दिली त्याबद्दल अर्जुन फडचे मी प्रथमतः या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। 15 ऑगस्ट 1947 रोजी 150 वर्ष या ब्रिटिशांनी भारत देशावर राज्य केलं। मात्र 15 ऑगस्ट 1947 रोजी 150 वर्ष दिल्लीच्या लाल किल्ल्यावर फडकवणारा तो युनियन जॅक खाली उतरवला गेला आणि भारतीयांचा आपल्या सगळ्यांचाच अभिमानाचा हा तिरंगा त्या ठिकाणी अगदी अभिमानाने डौलवला गेला आणि आमचा हा भारत देश संपूर्ण जग अगदी गाढ झोपेत असताना त्या ठिकाणी स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आमच्या या देशाला स्वातंत्र्यानंतर पहिल्या भाषणामध्ये ते म्हणतात की आज अनेक वर्षानंतर आपण नीतीशी जो काही करार केलेला होता त्याची पूर्ती आज खऱ्या अर्थाने आपण करत आहोत। सारे जग आज एका गाढ झोपेत असताना एका नव्या युगाची सुरुवात ही खऱ्या अर्थानं भारत या देशामध्ये झालेली आहे। म्हणजेच भारत हा स्वतंत्र झालेला आहे। भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रामुख्याने जो काही एक अतिशय भयंकर असा हा लढा आमच्या या भारतीय नागरिकांना द्यावा लागला, तर याच लढ्याचा काय धगधगता इतिहास आहे या विषयाच्या अनुषंगाने आज आम्ही विचारमंथन करतोय। 15 ऑगस्ट 1947 ते पाहता पाहता 15 ऑगस्ट 2021 उजाडला आणि भारतीय स्वातंत्र्याने 74 वर्ष पूर्ण केली। देश स्वातंत्र्यानंतर आज आशिया खंडातला सगळ्यात वेगवान गतीने प्रगती करणारा देश म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो तो आमचा देश आज भारत देश आहे। या भारत देशाचा एक अतिशय वैविध्यपूर्ण आणि संस्कृतीपूर्ण ज्या देशाला इतिहास लाभलेला आहे, या देशाला ब्रिटिशांच्या विरुद्ध तब्बल 150 वर्ष स्वातंत्र्यासाठी संघर्ष करावा लागला आणि याच संघर्षाचं प्रामुख्याने नेमकं काय मूळ आहे त्याबद्दल आज आपण प्रामुख्याने या ठिकाणी विचारमंथन करतोय। खरं तर भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी अनेक महापुरुषांनी आपलं योगदान दिलं, अनेक क्रांतिकारकांनी आपलं योगदान दिलं। मग शाळा, महाविद्यालय, अनेक समाजातील वेगवेगळ्या पद्धतींची, जातीची, धर्माची प्रत्येक माणूस हा स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रामुख्याने अगदी हिरिहिरीने त्या ठिकाणी सहभागी होऊन आपल्या प्राणाची आहुती सुद्धा दिल्याचं आपणाला पाहायला मिळतं। मग या भारतीय स्वातंत्र्याचा हा जो काही धगधगता इतिहास आहे तो इतिहास नेमका काय, ब्रिटिश नेमके भारतामध्ये कशा पद्धतीने आले, ब्रिटिशांचे नेमकी कोणती आणि कारस्थानं होती ज्यामुळे त्यांना आमच्या या देशावर 150 वर्ष राज्य करता आलं, या संपूर्ण अगदी छोट्या छोट्या पैलूवर आज आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत। आजच्या या आमच्या तरुण पिढीला, आजच्या आमच्या या युवकांना भारतीय स्वातंत्र्याचा हा धगधगता इतिहास काय आहे हे जाणून घेण्यासाठी प्रामुख्याने आज मी तुमच्या समोर आहे। इसवी सनाच्या 14व्या शतकामध्ये युरोप खंडामध्ये व्यापाराच्या दृष्टिकोनातून एक अतिशय मोठी अशी स्पर्धा सुरू झालेली होती आणि या युरोप खंडामध्ये असणारी मग फ्रेंच, पोर्तुगीज, डच, ब्रिटिश आणि स्वीडिश ही व्यापारी देश युरोप खंडातून वेगवेगळ्या खंडामध्ये जाऊन व्यापार करत होते। त्या काळामध्ये आशिया खंडामध्ये असणाऱ्या भारत देशासोबत सुद्धा युरोपांचा व्यापारी सहसंबंध निर्माण झालेला होता। मात्र 1453 मध्ये एक घटना घडली आणि तुर्कस्तानच्या खलिफाने कॅस्टल युनियन
हे शहर ब्रिटिशांच्या त्या काळातील तावडीतून जिंकून घेतलं. त्यामुळे युरोप खंडातून भारतामध्ये येण्याचा जो काही मार्ग होता तो मार्ग बंद झाला आणि त्यानंतर काही दिवस भारत आणि युरोप हे व्यापाऱ्यांचे जे काही निर्माण झालेले संबंध होते ते संबंध आता बंद होतात की काय, असा एक प्रकारची भीती युरोप खंडातील या व्यापाऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि या व्यापाऱ्यांनी समुद्रमार्गे मग रस्ता शोधायला सुरुवात केली आणि रस्ता शोधत शोधत 1814 मध्ये वास्को द गामा हा युरोप खंडातून दक्षिण आफ्रिकेला, म्हणजे दक्षिण आफ्रिकेचं अगदी शेवटचं टोक केपटाऊन या शहराला त्याने वळसा घालून भारताच्या पश्चिम कालिकत या बंदरावर पोहोचला आणि भारताचा शोध युरोपातील व्यापाऱ्यांना लागला. पुन्हा भारत आणि युरोप यांचे व्यापारी संबंध सुरू झाले आणि मोठ्या प्रमाणात मग पोर्तुगीज हे प्रामुख्याने त्या काळामध्ये आघाडीवर होते. पोर्तुगीज, फ्रेंच आणि इंग्रज हे तिघजण भारतामध्ये व्यापाराच्या निमित्ताने आले आणि इसवी सनाच्या 16व्या शतकामध्ये या व्यापाऱ्याला एक प्रकारे गती आली आणि याच गतीतून ब्रिटिशांनी भारतामध्ये वखारी स्थापन केल्या. त्या काळामध्ये राणी व्हिक्टोरिया हिने भारतामध्ये वखारी स्थापन करायला परवानगी दिली आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून मग पोर्तुगीज, फ्रेंच आणि ब्रिटिश भारतामध्ये व्यापार करू लागले. मात्र यामध्येही ब्रिटिश थोडेसे अतिशय हुशार होते. ब्रिटिशांनी पोर्तुगीज आणि फ्रेंच यांच्यासोबत काही लढाया केल्या आणि त्या लढायातून ब्रिटिशाने आपला पाय त्या ठिकाणी भारत या देशावर मजबूत केला आणि आपली प्रशासन व्यवस्था ती चालवण्याचा प्रयत्न करू लागले. या काळामध्ये भारत देशामध्ये अनेक संस्थानिक होते. या संस्थानिकाचा आणि भारतीय जनतेचा, मग भारतीय जनता ही प्रेमळ म्हणून जगाच्या कोपऱ्यामध्ये जी काही ओळखली जाते, भारतीय जनता ही जगामध्ये एक अतिशय भारतीय माणूस, हे एक प्रेमळ स्वभावाचा माणूस आहे म्हणून ओळखला जातो. तर याचाच फायदा या ब्रिटिशांनी घेतला आणि ब्रिटिशांनी आपल्या कूटनीतीचा वापर केला. फोडा आणि राज्य करा या कूटनीतीचा त्यांनी वापर केला आणि 1757च्या प्लासीच्या लढाईने ब्रिटिशांनी भारतामध्ये आपला एकछत्री अंमल प्रस्थापित केला आणि तेव्हाच खऱ्या अर्थानं भारत या देशावर ब्रिटिशांची पूर्णतः सत्ता स्थापन झाली. आता मात्र ब्रिटिश भारतीय लोकांवर अन्याय करू लागले. ब्रिटिश आता भारतीय लोकांकडून अगदी कच्चा माल, त्यांचा भारतीय लोकांनी पिकवलेला किंवा भारतीय लोकांनी उत्पन्न केलेला कच्चा माल अगदी कमी दरामध्ये विकत घ्यायचे आणि त्याच्या पक्क्या मालामध्ये रूपांतर करून खूप मोठ्या किमतीमध्ये ते विकू लागले. त्यांनी तर भारतीय शेतकऱ्यांना अगदी कोणतं पीक घ्यावं यावर सुद्धा निर्बंध ब्रिटिशांनी आणले. मग ब्रिटिशांनी अगदी खालसा धोरण आणलं. ब्रिटिशांनी तैनाती फौज भारतामध्ये त्या ठिकाणी सुरू केली आणि भारतीय जनतेची खूप मोठ्या प्रमाणात पिळवणूक करू लागले. भारताची लूट करून ब्रिटिश मोठ्या प्रमाणात भारतामध्ये असणारी संपत्ती युरोप खंडामध्ये ते वाहून घेऊन जाऊ लागले. याची जाणीव भारतीयांना झाली आणि याच जाणीवेतून मग पुढे झाशीची राणी तात्या टोपे, नानासाहेब पेशवे यांनी या ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा दिला आणि तोच लढा भारतीय स्वातंत्र्याचा पहिला लढा म्हणजे इतिहासामध्ये 1857चा स्वातंत्र्य समर होय. मात्र ब्रिटिशांनी याही ठिकाणी आपल्या कूटनीतीचा वापर केला आणि 1857चा हा स्वातंत्र्य समर त्यांनी प्रामुख्याने दडपून टाकला. मात्र भारतीय लोकांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची ही जी काही ठिणगी पडलेली होती ती ठिणगी मात्र त्या ठिकाणी विझली नाही. भारतीय माणूस स्वातंत्र्यासाठी पछाडू लागला. पुढे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, विठ्ठल रामजी शिंदे, न्यायमूर्ती रानडे यांच्या माध्यमातून एक खूप मोठ्या समाजामध्ये परिवर्तनाची चळवळ उभी राहिली आणि भारतीय समाज मग ज्या काही रूढी परंपरा, अंधश्रद्धा आणि चालीरीती यांच्या विळख्यामध्ये जो काही भारतीय समाज अडकलेला होता त्यातून बाहेर पडायला लागला. शिक्षणाची दारे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केली. त्या काळामध्ये स्त्रीचं कार्यक्षेत्र फक्त 4 भिंतीच्या आत म्हणजे अगदी चूल आणि मूल इतकं कार्यक्षेत्र होतं. त्यातून बाहेर काढून समाजामध्ये परिवर्तनाची एक नवी लाट या समाज सुधारकांनी या काळामध्ये केली आणि पुढे 1885चा
दशक आलं आणि 1885च्या या दशकामध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये एक प्रकारची नवी जागृती झाली आणि राष्ट्रीय सभेची स्थापना झाली आणि हे राष्ट्रीय सभा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं प्रामुख्याने नेतृत्व करू लागली. मग यामध्ये मोतीलाल नेहरू, दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले असे अनेक समाजसुधारक भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व करू लागली आणि भारतीय ब्रिटिशांच्या विरुद्ध मग आंदोलन, उठाव या माध्यमातून ब्रिटिशांच्या विरुद्ध त्यांनी प्रामुख्याने स्वातंत्र्य लढ्याला त्या ठिकाणी लढा देऊ लागली. आणि पाहता पाहता तरीही ब्रिटिश भारतीय जनतेवरचा हा जो काही अन्याय आहे तो अन्याय काही केल्या कमी करत नव्हते. त्याच काळामध्ये ब्रिटिशांनी मग बंगालची फाळणी करून भारतीय जनतेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न या ब्रिटिशांनी नेहमी केलेला पाहायला मिळतो. मात्र प्रत्येक भारतीय समाज आणि या समाजामध्ये असणारा प्रत्येक मग जातीचा, धर्माचा प्रत्येक व्यक्ती हा भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी अगदी पेटून उठलेला होता आणि त्यांनी ब्रिटिशांची ही जी काही सत्ता आहे ती सत्ता उलथून टाकण्याचा प्रामुख्याने प्रयत्न केल्याचे आपणाला पाहायला मिळते. आणि 1885 ते 1905 पर्यंत एक मवाळ मतवाद्यांचा गट हा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व करू लागला. पुढे या भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व मग लोकमान्य टिळक यांच्याकडे आलं आणि लोकमान्य टिळक यांनी तर ब्रिटिशांना स्वराज्य मिळवणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असं मराठा या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी प्रामुख्याने ब्रिटिशांना खडसावले आणि आपल्या या चतुसूत्रीच्या जोरावर भारतीय जनतेच्या मनामध्ये मग स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार या चतुसूत्रीच्या माध्यमातून भारतीय जनतेमध्ये परिवर्तनाचं महत्त्वपूर्ण कार्य लोकमान्य टिळकांनी आपल्या त्या कार्यामध्ये केल्याचे आपणाला पाहायला मिळते. मात्र 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यातलं हे टिळक युगाची प्रामुख्याने त्या ठिकाणी समाप्ती झाली. आणि 1920 नंतर महात्मा गांधी यांच्या युगाला सुरुवात झाली. महात्मा गांधी हे दक्षिण आफ्रिकेमध्ये आपला पहिला आंदोलनाचा यशस्वी लढा देऊन ते नुकतेच भारतात आलेले होते आणि त्यांच्याकडे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व आलं. त्यांनी सत्य आणि अहिंसा या तत्वाच्या आधारे भारतीय स्वातंत्र्याचा लढा द्यायला सुरुवात केली. आणि पाहता पाहता मग चंपारण्यातला सत्याग्रह, दांडी सत्याग्रहाच्या माध्यमातून महात्मा गांधी ब्रिटिशांच्या विरुद्ध आंदोलनं करू लागली आणि ही आंदोलनं एकामागोमाग एक यशस्वी होऊ लागली आणि भारतीय जनता स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारी चळवळीही, अनेक क्रांतिकारी कारवायाही या प्रामुख्याने दशकामध्ये सुरुवात झाल्या. मग अगदी पश्चिम बेंगॉलमध्ये सुभाषचंद्र बोस तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगाचा नारा लावत त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने क्रांतिकारी चळवळ आपणाला केल्याचे पाहायला मिळते. तर शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी देश स्वातंत्र्यासाठी अगदी हसत 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 फासावर लटकलेले आपणाला पाहायला मिळतं. तर भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये यांनी जे काही दिलेलं योगदान आहे हे योगदान आजच्या या पिढीने प्रामुख्याने आठवण करणे, त्याचं वाचन करणे आणि ते जाणून घेणे आपणाला पाहायला अत्यंत आवश्यक आहे असं वाटतं. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी जे काही दिलेलं योगदान आहे हे योगदान सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजामध्ये असणाऱ्या ज्या काही अनिष्ट चालीरीती होत्या, मग अगदी त्या काळामध्ये जे काही वेगवेगळ्या धर्मावर जे काही अन्याय अत्याचार केले जायचे त्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध आवाज उठवला. आणि मग काळाराम मंदिर प्रवेश असेल किंवा महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह असेल, या माध्यमातून ब्रिटिशांच्या विरुद्ध त्यांनीही आंदोलनं यशस्वी केली. आणि पुढे पाहता 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 भारतीय नागरिक आता मात्र स्वातंत्र्याचं स्वप्न पाहायला लागला. याच काळामध्ये जगामध्ये दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली आणि 1939 मध्ये दुसरं महायुद्ध सुरुवात झालं. युरोप, इंग्लंड हा दुसऱ्या महायुद्धामध्ये प्रत्यक्ष सहभागी होता आणि ब्रिटिशांची अशी इच्छा होती की भारतानेही या दुसऱ्या महायुद्धामध्ये प्रत्यक्षात सहभागी व्हावं. मात्र भारतीय स्वातंत्र्य
समाजसुधारकांनी या युद्धामध्ये जर का सहभागी व्हायचं असेल तर प्रथमतः आम्हाला पूर्ण स्वातंत्र्याची त्यांनी मागणी केली आणि याच काळामध्ये भारताला स्वातंत्र्य देण्याचं ब्रिटिशांनी जाहीर केलं आणि भारताला 18 जुलै 1947 रोजी त्यांनी जाहीर केलं की 15 ऑगस्ट नंतर ब्रिटिश हा भारत देश सोडून जातील आणि भारत हा एक स्वतंत्र देश म्हणून निर्माण होईल. अनेक वर्षापासून भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्यासाठी हा जो काही दिलेला लढा होता, हा लढा शेवटी यशस्वी झाला आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी आमचा हा देश या ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून, या ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या जोखंडातून तो मुक्त झाला आणि आज पाहता पाहता आमच्या या देशाला 74 वर्ष पूर्ण झाली. आज सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, संशोधनात्मक अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये भारत हा एक अतिशय वेगवान गतीने प्रगतीकडे असल्याचं आपणाला पाहायला मिळतं. मात्र गेल्या 2 वर्षापासून हा भारतीय आपण कोविड-19 ही जी काही एक अतिशय भयानक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, या परिस्थितीशी आपण लढा देऊन पुढे जातोय आणि नक्कीच आमचा हा भारत याही परिस्थितीला मात होऊन भविष्यामध्ये आम्ही कोरोनामुक्त होऊ आणि आमच्या या देशाला मग डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी जे काही स्वप्न पाहिलेलं आहे की या देशाला आम्हाला विकसित करायचं आहे, या देशाला आम्हाला महासत्ता बनवायचं आहे, तर ते महासत्ता आपण तमाम युवकांनी बनवूया. आपल्या भारताचं एक वेगळं वैशिष्ट्य या जगामध्ये निर्माण करूया, हीच आशावाद मी तुमच्याकडून व्यक्त करतो. कारण भारतीय स्वातंत्र्य लढा हे एक अतिशय धगधगता असून आपण सगळ्यांनीच या भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा हा इतिहास जाणून घ्यावा आणि आपण सगळ्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्या हा इतिहास वाचन करावा ही विनंती या माध्यमातून करतो. आणि अर्जुन फड यांनी मला खरं तर आज थोडंसं नेटवर्कमुळे खूपच अडचणी येत आहेत, मात्र अर्जुन फड यांनी मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा त्याचे मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. सारे जहां से अच्छा हिंदुस्तां हमारा, हम बुलबुल है इसकी ये गुलसिता हमारा, ये गुलसिता हमारा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.